नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजच्या सत्ता मुद्रा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण गोदावरी तीरावर वसलेल्या शहरामध्ये, या शहराची प्रत्येक वेळी महाराष्ट्रभर चर्चा असते. नांदेडमध्ये निकाल काय आहे याची देखील उत्सुकता असते. या शहरामध्ये गुरु गोविंद सिंगाच्या पावनभूमी पावन झालेल्या या शहरामध्ये आपण आहोत. 26 तारखेला लोकसभेचे मतदान देखील आहे. लोकांच्या मनामध्ये काय आहे, कोणाकडे जास्त कल आहे, सर्व आपण जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत नांदेड शहरातील हुजूर साहेब रेल्वे स्टेशन नांदेड येथे. आपण जाणून घेणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया. आता आपण नांदेड रेल्वे स्टेशनला आहोत. आपल्यासोबत अनेक शिक्षित विद्यार्थी देखील आपल्यासोबत आहेत. सर, आपण काय करता? BSc नर्सिंग झालेलं आहे. मी नंदीग्राम नर्सिंग कॉलेज लेक्चरशिप करत होतो. बरोबर. सध्याला अभ्यास करतो. कुठे आहे तुमचं गाव? गाव नायगाव तालुका. बरं, सध्या नांदेडमध्ये सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. तुमच्या नायगावमध्ये देखील आहे. सध्या काय आहे, कोणाकडे कल जास्त आहे? काय नायगाव म्हणल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीपासून वसंतराव चव्हाण साहेबांचा सपोर्ट आहे. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज इथं नांदेडसारख्या ठिकाणी शिकतो. एज्युकेशन क्षेत्रामध्ये खूप काही त्यांनी केलेलं आहे. नायगावच्या भागामध्ये त्यांनी 2009ला अपक्ष आमदार होते. त्याच्यानंतर 2014ला आमदार होते. मोदी लाटेमध्ये सुद्धा आमदार होते त्यांनी. आणि आमचा सर्वस्व सपोर्ट वसंतराव चव्हाण साहेबांना असेल. भले अशोकराव साहेब इकडे गेले बीजेपीमध्ये, तरी आमचा सर्वस्व सपोर्ट असेल वसंतराव चव्हाण साहेब. बरं सर, सध्या चव्हाण साहेब देखील काँग्रेस बीजेपी मध्ये गेलेत आणि आता असं म्हटलं जातं की चव्हाण साहेबांची वोटिंग आणि प्रताप पाटलाची वोटिंग मिळून प्रताप पाटील लीड घेतील. त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? आता ते एक प्रकारची राजकारण म्हणजे एक प्रकारची कुस्तीच आहे. बरोबर आहे. आता प्रताप पाटलाचे ताकद सर्वस्व म्हणजे अगोदरपासूनच जास्त आहे. अशोकराव चव्हाण साहेबाला पाडले होते त्यांनी 2019 मध्ये. आता तरी पण आमचे साहेब टक्कर देत आहेत. आमच्या साहेबाला आमचा सपोर्ट आहे, मनापासून सपोर्ट आहे. बरं, तुम्ही ह्या सरकारच्या खुश आहात का? बीजेपीचं सरकार होतं 10 वर्षापासून, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता प्रत्येक सरकार जे आहे त्यांच्या परीनं व्यवस्थित काम करत आहे. आपण सामान्य जनता आहे, त्यांचा आपल्याला आपण जज करू शकत नाही त्यांना कोणतं काय म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी काम करत आहेत. त्यांनी प्रत्येकाच्या ठिकाणी. सर, आपण काय करतो? म्हणजे आपण काय शिक्षण चालू आहे का, काय करतो? मी गव्हर्नमेंट जॉब आपलं विष्णुपुरीला आहे. आपलं शंकरराव चव्हाण आहे ना, तिथं स्टाफ नर्स म्हणून आहे. तुम्हाला काय वाटतं त्या नांदेडमध्ये काय रणधुमाळी चालू आहे? काय तुमच्या अनेक पेशंट येतात, हो, अनेक रुग्ण patient येतात, येतात. काय म्हणतात नेमकं? काय बोलणार आता, वसंतराव चव्हाण करणार आम्ही असं बोल. हो. त्यासोबत आपल्याकडं इथला सर, आपण काय करता? कोणतं गाव तुमचं? नांदेड सर प्रॉपर. नांदेड. बरं, बाहेर थोडं. तुम्ही दिवसभर अनेक ठिकाणी फिरता, रेल्वे स्टेशन पासून राजकारणात असेल, संपूर्ण नांदेड तुम्ही फिरत असता. तुमच्या काय ऑटोमध्ये अनेक प्रवास देखील असतात. नेमकं काय नांदेडमध्ये सध्या काय चर्चा चालू आहे? काय सांगा तुम्ही? सध्या इलेक्शनची आता चर्चा सध्या जोरात सध्या कोण, आहे. काँग्रेस येईल का बीजेपी येईल, काय वाटतं लोकांना? आता सध्या तर आता हवा म्हणलं तर अजून काहीच कुठं प्रचार वगैरे याच्यामध्ये कुठं सहभागी झाला नाही त्यांना. त्याच्यामुळे अजून कोणी म्हणतं बीजेपी येईल, कोणी म्हणतं काँग्रेस येईल. आता जोपर्यंत चालेल तोपर्यंत आता काही नक्की तर काही कळणार नाही. तुम्हाला काय वाटतं कोण येईल आणि तुमचं मत कोण आहे? आता आमचं तर मत म्हणत आम्ही शिवसेना असे पहिल्यापासूनच आहे. कोणती शिवसेना 2 झाल्या, त्यामध्ये कोणती शिवसेना तुमची? आता यावेळेस आता कोण आता जी युती केली म्हणे, एक ठाकरे गट आणि एक शिंदे गट. ठाकरे गट आहे आमचं. म्हणजे तुम्ही कट्टर शिवसेना. कट्टर शिवसेना पहिलीपासूनच आहे आम्ही. बरोबर. मग शिवसेनेचे तुमचे उमेदवार वसंतराव चव्हाण आहेत. वसंतराव चव्हाण आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये कुठे झाले, तुम्ही एक सामान्य आहेत, त्यासंदर्भात तुमचं काय मत आहे? शिवसेनेत 2 गट झाले, राष्ट्रवादी 2 गट झाले, त्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया काय असेल? आता याच्यावर काय प्रतिक्रिया? हे योग्य आहे का? योग्य तर नाहीये, पण आता योग्य जर सर्वांसोबत जगासोबत चालावं लागतं. आता योग्यच म्हणावं लागेल. योग्य तर नाहीये, पण योग्य म्हणायला हरकत नाही ना. जगासोबत चालतो कट्टर शिवसैनिक हा म्हणता, तुमचा धनुष्यबाण देखील त्यांनी चोरलेला आहे, त्यावर आपली काय प्रतिक्रिया? तुमचा धनुष्यबाण जो होता शिवसेनेचा कट्टर, त्यावर आपल्याला काय म्हणजे त्यावेळेस कुठं मन खच्चीकरण झालंय का? काय बेकार मन तर झालंच, खच्चीकरण झालं, पण त्याला आता आपण नाकारू नाही शकत ना. ज्या ठिकाणी पहिलं जे होतं आपलं शिवसेनेचं, त्यावेळी आम्ही कट्टर होतो, आज पण कट्टरच आहे. त्या आम्ही त्या शब्दावर राहणार आहे आम्ही कंपल्सरी मध्ये. आता आपण नांदेड शहरामध्ये रेल्वे स्टेशनला देखील आहे. तर रेल्वे स्टेशन नांदेडचं 24 तास चालू असतं. त्यामध्ये अनेक प्रवासी देखील असतात. त्यासोबत आपण अनेक विचारणार. बाबा, तुम्ही कुठले आहेत? येणार कुठला जिल्हा? तिला यवतमाळ.
बरं, यवतमाळला देखील लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. काय कसं वातावरण आहे लोकसभेचं? आम्ही पंढरपूरला जाऊन येत आहोत. आता पंढरपूरला गेलो होतो आम्ही. नांदेडच्या राजश्रीताई पाटील यवतमाळला जाऊन उमेदवारी त्यांची आहे लोकसभेची. काय वाटतं तुम्हाला लोकसभेत कोण येईल निवडून? काँग्रेस येईल का शिवसेना का भाजप? काय येते का काय येते काय नाही का काही माहितीच नाही ना आम्हाला. आता 26 तारखेला चालेल का अवघड मतदानाला? उद्या चालू मतदान कुठे आहे? झेंडा आणले सांगली. बरं बरं. उद्या मतदानासाठी तुम्ही जातात. बरं, कोणाला मतदान करायचंय? काँग्रेस का बीजेपी काय आता कोण आले होते का आता म्हणजे ठरलं नाही अजून तुमचं? आता कोण आले म्हणजे त्याने द्यायचं आपण. आता कोण तुम्हाला सांगणार? नाही आपल्याला जो होते हं. त्याने द्यायचं. म्हणजे आता तुमचं ठरलं नाही का आता कोणाला मतदान करायचं? बरं, हे आता समजा तुम्ही आता गॅसच्या किमती कशा आहेत? वाढल्यात का? गॅसच्या किंमत आम्हाला भेटलीच नाही आम्हाला. हं? भेटलीच नाही. तुम्ही चूल वापरता का गॅस वापरता घरी? गॅसच वापरत आपण हा. गॅस विकत भेटला तुम्हाला? गॅस विकत आहे आम्हाला. बरोबर आम्हाला बोलता येत नाही साहेब. बरोबर. एवढं आणि आम्हाला बोलता नाही येत. पण उद्या इलेक्शन आहे आम्ही म्हणून चाललो उद्या. कोणाला मतदान करायचं? पंचाला की कोणाला कमळाला? करायचं तुम्ही सांगा आम्हाला. तुम्ही सांगा. तुम्हाला काय वाटतं? महागाई तुम्ही सांगा. तुम्ही ज्याले करा म्हणत आहात, आम्ही त्याले करतो. म्हणजे गावामध्ये बरेच लोक उद्या सकाळी सांगत असतात आणि पैसे वाढतात, तसं काही प्रकार काही? पैसे आम्ही आत्तावर घेतले नाही. सर आपण कुठे आला? आम्ही उमरी. सध्या नांदेडमध्ये लोकसभेची चालू आहे, रणधुमाळी चालू आहे. आपल्याला काय वाटतं नांदेडमध्ये कोणाची हवा आहे? काय मला वाटतं सर माहिती आहे का भाजपने तर पूर्ण देशाची वाट लावली सर. काय म्हणतो मला सांगा तुम्ही सर. पूर्ण कसं खाजगीकरण झालं. 135 गाड्याचं रेल्वेचं म्हणजे रेल्वे म्हणजे सेंट्रल विकले गेले आहेत. हो मला वाटतं की नाही हे या 2024ला ते सरकार पाडलं पाहिजे. 100% पाडलं पाहिजे. सर एक हे कोणते मुख्य कारण आहे ज्याच्यासाठी हे सरकार पाडलं पाहिजे? मुख्य कारण नाही सर. मला सांगा तुम्ही शेतीला किती भावाला? शेतीला काय भावाला? कापसाला काय भावाला? हा आला ना भाव काय किती भावाला शेताला? जास्त तुम्ही पहिले सुरुवातीला पुरी दिलात. पेट्रोलचे भाव किती होते? वाढले. तुमचं काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? सर यांनी आश्वासन देते कर्जमाफी करू हे करू. आम्ही आज कास्तकार खूप परेशानीत आहोत. ती खूप बिकट परेशानी आहे. आणि मालाला बी भाव नाही यांनी म्हणाले तसे. खूप नॅचरली आलेली आहे. यांनी सरकार म्हणते की खूप येत्या प्रगतीशील झालेले आहे. पण कशाने झालेले आहे? तुम्हाला काय वाटतं यावेळेस तुमचं यावेळेस पडलाच पाहिजे. पडलं सरकार पडला नाही पाहिजे. तुम्हाला सांगतोय की नाही पडलाच पाहिजे. पडलं सर 2024 जर पडला नसता पडला नाही सर तर आपल्या देशामध्ये आहे ना हुकुमशाही 100% चालणार ते चालणार. आज मला सांगा आज हुकुमशाही आहे ती भाजपमध्येच गेला नाही तर तुम्हाला 100% तुम्हाला भाजपमध्ये ओढल्या गेला जाणार आहे. की तुमचं आहे की नाही तुमचं किती बी काही जे पाप केले असेल किती घोटाळा केले असाल तर तुम्हाला माफ केलं आहे. सरळ दिसत आहे. भाजपमध्ये जे गेलेले नेते आहेत अशोक चव्हाण असतील अजित पवार असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील हे सगळे विकास पुरवत आहेत असं तुम्हाला वाटते का? कोणी विकास पुरवत भाजपमध्ये विकास सुरू आहेत काय? भाजपमध्ये विकास सुरू आहेत काय? सर ते तळीपार सुद्धा भाजपमध्ये आज तुम्ही एक नेत्याला एडी लावा त्यांना बी एडी लावा सर. तुम्ही योजना अंमलात आणत आहे सर त्यांना पण तुम्ही एडी लावा. त्यांना पण तुम्ही एडी लावा ना. पक्षफोडीची किती आहेत? पक्षफोडीची जी योजना भाजप राबवत आहे वेगवेगळ्या पक्षाचे नेते पक्षात नेत आहेत त्यामुळे जनता नाराज आहे. सर सोपं आहे. कळालं का? जनता नाराज आहे का? सर जनता 100% आहे. जनता यावेळेस त्याचं नाराजी मतदानामधून दाखवेल. मला एक तुम्हाला सांगा सर मला काय सांगायचं मला सांगायचं किंवा अशोक चव्हाण असतो विकास काय आपल्या नांदेडचा काय विकास केलाय त्यांनी? कोण आहे? प्रताप पाटील चिखलीवर कुठं आहे? जाऊन बसला का मुंबईला? काय केला बीजेपीनं विकास? काँग्रेसनं काय केला? अशोकराव चव्हाण त्याचे जे घोटाळे आहेत लपवण्यासाठी त्यांना बीजेपी मध्ये गेला. तर जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी काय
आता मी स्वतः MAST चालू आहे माझं यशवंत कॉलेजला, तर आम्ही काय कामं करावं? आम्हाला उद्योगधंदे आहेत का? कोणती नोकरी आम्हाला देत आहे? तर एकच पर्याय आहे नांदेडला किंवा सगळ्या महाराष्ट्राला, एकच पर्याय आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेबाशिवाय पर्याय नाही, बाळासाहेबाशिवाय पर्याय नाही, बाळासाहेबाशिवाय पर्याय महाराष्ट्राला नाही, कशालाच नाही. आजकाल जे काय घडत आहे आता बाळासाहेबांविषयी आता सगळ्या गावांना बंदी आहे. मराठा आरक्षण असो किंवा कोणता पण प्रश्न असो, एकच आहे बाळासाहेब आंबेडकर. मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, कोणती गोष्ट द्या बाळासाहेब आंबेडकरांना ईडीची भीती नाही किंवा कशाचीच भीती नाही. बाळासाहेबाचा एक तरी उमेदवार बिना शिक्षणाचा आहे का? सगळे अविनाश भोसीकर शिक्षणाचे आहेत. कोण आहे? प्रताप पाटील चिखलीकरचं शिक्षण किती आहे? 8वी पास. वसंत मोरेचं किती आहे? 12वी पास. यांनी काँग्रेस म्हणत आहेत. काँग्रेसला कधी वंचितला फक्त पाठिंबा देतो किंवा जागा देतो. काय केलेलं आहे? फक्त आम्ही सोबत आहे तुमच्या. लोकशाही टिकवण्यासाठी एकच महत्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडी. त्याच्याशिवाय पर्यायच नाही महाराष्ट्राला, विद्यार्थ्याला नाही, कोणालाच नाही. वंचित बहुजन आघाडी आहे. तर आपण थोडंफार उद्योगधंदे किंवा लोकशाही टिकवण्याचं एकमेव कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडी. बरं तुम्हाला काय वाटतं? त्या रणधुमाळी चालू आहे, तुमचं एज्युकेटेड तुम्ही आहात, नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी येईल का, काँग्रेस का, BJP? काय सांगा तुम्हाला? आता जर सध्या युवा तर आता युवा धरा किंवा मराठा समाज धरा, बाळासाहेब म्हणजे आता युवा तर वंचितच्या पाठीमागा. कस का पायलट पेपरवर झालं पाहिजे कस काय वंचित? शिक्षित आहात, हा तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्ही Educated MA शिकत हा, आहे, MA. तुम्हाला भारताची राज्यघटना माहित माहित आहे ना. अर्थशास्त्र माहित हा. आहे, नागरिक शास्त्र माहित आहे. माहित आहे ना. मोदी विरुद्ध स्वतः काँग्रेस गुजरातमध्ये लढत हा, आहे, हा. जम्मू काश्मीरमध्ये लढत आहे, केरळमध्ये लढत हा. आहे, वेस्ट बंगालमध्ये ममता बॅनर्जी लढत आहे. का फक्त जाणून हा, घ्या, हा. सर्व पक्ष भाजप विरुद्ध भारतामध्ये लढत आहे. हा. जर तुमचा वंचितचा खासदार जरी भविष्यात निवडून आला, तर आमचं ऐकून घ्या, हा. जर वंचितचा खासदार निवडून आला, आमच्या हा. शुभेच्छा आहे तुम्हाला, हा. तर तो मोदीला पाठिंबा देणार आहे का? कोण? अजिबात नाही नाही, देणार. अजिबात नाही. मग याचा अर्थ तुमची लढाई सुद्धा मोदीच्या आमची- विरोधात आहे. ऐकून एक घ्या. मिनिट, हा. मग जर जनता आमची मोदीच्या लढाई विरोधात- मोदी ऐका. सोबत तर आहेत, हो. पण आमची लढाई लोकशाही टिकवण्यासाठी आहे. मग लोकांनी भारतामध्ये जी काँग्रेस लढत आहे हा. भाजपच्या विरोधात, हा. मग ते काँग्रेसलाच मदत एक सांगा तुम्ही, ऐका आता. एक मिनिट. नाही, माझं- काँग्रेस असो, एक मिनिट, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा कोणता पक्ष असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी फुटली, अजित पवार शरद पवार गट, शिवसेना फुटली, उद्धव ठाकरे एकनाथ गट, काँग्रेस अर्धी फुटली समजा ना, अशोकराव अशोकरावचा गट झालेलाच आहे ना. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते, हा, अशोकराव पण फुटलेच, म्हणजे काँग्रेस अर्धी फुटलेलीच आहे. मग नांदेडमध्ये आता जे काही धोरण आहे किंवा म्हणजे कुणाचं पण जे शिक्षणासाठी असो किंवा कोणती असो, प्रगती असो, लोकशाही टिकवण्यासाठी एकच पक्ष आहे, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. हा सर, गेल्या 2019ला वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे होते. त्यांना 1,66,000 मतं होती. त्यांच्या मत विभाजनामुळे BJP सीट लागली. यावेळी तसं काही नांदेडमध्ये होईल का? यावेळी वंचितच्या विभाजनामुळे BJP येईल का? खूप चान्सेस आहेत. आता अशोकराव चव्हाणचा विश्वास उडाला आहे नांदेड. कसं का की काँग्रेसमधून BJP मध्ये गेले. अशोकराव चव्हाणचा किल्ला होता नांदेड जिल्हा. अशोकराव चव्हाणमुळे नांदेड ओळखलं जात होतं. पण अशोकराव चव्हाणचे घोटाळ्याला कोणासाठी अशोकराव चव्हाण BJP मध्ये गेला. तर आता युवकांना कळालं ना, मराठा आरक्षणाबद्दल काय बोलला का अशोकराव चव्हाण? नाही बोलला. एकमेव बोलणारा व्यक्ती कोण होता? बाळासाहेब आंबेडकर. कधी पण पाठिंबा दिला. पण नांदेडमध्ये कोण? नांदेडमध्ये अशोक चव्हाण, वसंतराव का प्रताप पाटील का अविनाश भोईर? अविनाश भोसीकर. देशामध्ये कोण? देशाचं बी राजकारण किंवा विद्यार्थ्याचं किंवा कोणता बी प्रश्न असो, वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. त्यासोबत आपल्याकडे अनेक सर, आपण कुठून आला? तुमचं गाव कोणतं? हिंजेगाव कुठं? राजेगावच्या पुढे बरोबर. तुम्ही कोणत्या पक्षाचे? शिवसेना, आणि भाजपचे. काय यावर्षी कोण असतं? काय सांगू शकत नाही. काय भाजपाने चांगली कामं केली, लोकांना रोजगार, महागाई कमी केली का? कशी? महागाई कमी नाही केली सर, पण रोजगार वगैरे चालू आहे. शेतकरी आतापर्यंत कधीच अनुदान वगैरे काहीच भेटलं नव्हतं कोणत्याच काळामध्ये. आता इथून जसं भाजप आलं तसं तुम्ही शेतामध्ये काय घेता? शेत नाही सर, आम्हाला आम्ही करून खातात. करून खा. बरं, करून खाण्यामध्ये मोलमजुरीमध्ये तुमचं कुटुंब चालवतं का? त्या लेकरांचं शिक्षण होतं का? त्या महागाईमध्ये तर सर होऊ शकत नाही, शिक्षण होऊ शकत नाही, पोटाला तेवढं खूप होत. पोटाला वकील होऊ शकत नाही म्हणता तुम्ही. मग पुन्हा देशामध्ये परिवर्तन हवं आहे का? नाही सर, परिवर्तन चांगलं हो, महागाई कमी हो. आता आपण नांदेडच्या रेल्वे स्टेशनला आहोत. अनेक प्रवासी देखील आपल्यासोबत आहेत.
सर आपण कुठं जातो मुंबईला मुंबईला बरं नांदेडमध्ये सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं सध्या काँग्रेसचे का बीजेपीचे बीजेपी बीजेपीच का नेमकी बीजेपीची काही कामं चांगली सांगत होते आपल्याला? बरं. त्यासोबत आपल्याकडे अनेक दुसरे जे आहेत सर आपलं नाव काय दत्तात्रय बळीराम टेकाळे, गाव दाभर. दाभडचे पण नांदेडमध्ये सुद्धा लोकसभेची धुमाळी चालू आहे आपलं काय मत बीजेपीची सीट निवडून येईल. प्रतापराव पाटील शिकले तर निवडून येईल. अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये आल्यामुळे बीजेपीला दुप्पट बळकटी मिळाली आणि देशात जी मोदी सरकारनं 10 वर्ष काम केलं, विकासाचं काम केलं, भ्रष्टाचार बंद केला, त्यामुळे नांदेडला मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता जनता नांदेडचा 1 खासदार त्या रूपाने प्रतापराव पाटलाच्या रूपाने त्यांना निवडून पाठवत आहे आणि त्याचं सर्व श्रेय सध्या नांदेडमध्ये असं बोललं जाते की अशोकराव चव्हाण साहेब बीजेपी मध्ये गेल्यामुळे नांदेडची सीट धोक्यात आहे त्यावर आपलं काय मत आहे? ते अशोकराव चव्हाण साहेबांना बदनाम करण्याचे काम आहे. अशोकराव साहेबांचे घोटाळे जे होते ते लपवण्यासाठी बीजेपी मध्ये गेले आणि यामुळे जे काँग्रेसचे मूळ निवासी होते सगळे लोक नाराज आहेत साहेब जनता आधी बीजेपी मध्ये गेली. 2019ला अशोकराव चव्हाण साहेबाला पाडलं तर त्याच्यामुळे जनता आधी बीजेपी मध्ये गेली. 5 वर्षानंतर अशोकराव साहेब गेले. 5 वर्षातली काही कामं सांगतील आपल्याला कामं सांगताय की रोड झाले, विकास झाला, शेतकऱ्याला पैसे मिळाले. तुम्ही शेतकरी आहात त्या शेतकरी होते. सोयाबीनचा सध्या भाव असणार सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय लेवलवर ठरला जातो. तर आता बाहेरून जे असते ते भारतात तेवढं उत्पादन होत नाही. भारताच्या सोयाबीन उत्पादनावर किंवा उत्पादन कमी झाल्यावर सोयाबीनचे भाव ठरत नाहीत, आंतरराष्ट्रीय लेवलवर ठरतात. तरी सरकारला आमची एक विनंती आहे, पाम तेल कमी आयात करून सोयाबीनचे भाव वाढवून शेतकऱ्यांना मदत करावी, खताचे भाव कमी करावे. त्याच्यात वैयक्तिक माननीय श्री आमचे नेते अशोकरावजी चव्हाण खताचे भाव वाढले का? वाढले. किती वाढले त्याच्यामध्ये लक्षात वाढ दुप्पट भाव वाढले. ते शेतकऱ्याला पडतड खात नाही, तरी स्वतः अशोकराव साहेबांनी लक्ष घालून खताची सबसिडी वाढवून भाव कमी करावे ही नम्र विनंती. त्यासोबत आपल्याकडे प्रवासी होते, प्रवासी भाजपचे कार्यकर्ते होते, परंतु त्यांचं देखील म्हणणं होतं की महागाई वाढलेली आहे, महागाई कमी झाली पाहिजे. सर आपण कुठं आला कुठे चालला मी आता सध्या धुळ्याला चाललोय. ऐकण्याचा नांदेडचा रहिवासी आहे मी. बरोबर हा, तर धुळ्याला ट्रेन आहे धुळ्याला काय माझी. करतो? मी प्राध्यापक आहे, सहाय्यक प्राध्यापक. बरं सर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये लोकसभेची धुमाळी चालू आहे. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचं वातावरण काय? सध्या महाराष्ट्रात कौल कोणाकडे आहे? सध्या संमिश्र परिस्थिती आहे. तसा कल आत्ताच सांगता येणार नाही तसा, पण निश्चितच मतदारांनी सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. बेरोजगारी आहे, महागाई आहे, प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. सुशिक्षित आणि सगळ्या मतदारांनी समजून करून आधी सगळ्यांनी वोट केलं, मतदान केलं पाहिजे ही माझी सर्व मतदारांना विनंती आहे. बरं आम्ही नांदेडचे तर सर्व पाहतच आहोत. सध्या धुळेमध्ये नेमकं काय चाललंय? लोकसभेमध्ये कोण कोण आहे आणि काय होईल? धुळ्यामध्ये लोकसभेमध्ये आहेत बरेच उमेदवार. म्हणजे मी तिथं आता प्रॉपर रहिवासी नसल्यामुळं फक्त मी तिथं राहायला नोकरीला आहे, पण राजकारणापासून मी थोडासा अलिप्तच राहतो. पण मतदान करायला मी परत नांदेडला 23 तारखेला आपल्या 24 तारखेला मतदान करणार. तुमचं मतदार कोण राहील? काय होईल? काँग्रेस का भाजप? काय नाही ते गुपित आहे. मतदार ते गोष्टी कशा जे आपला विकास करेल, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्व शेतकऱ्यांचा असेल, मजूर वर्ग आहे आपल्याकडे बराच, नोकरी करणाऱ्यांचे आज अनेक प्रश्न आहेत. 8वा वेतन आयोग आहे. परिवर्तन पाहिजे नक्कीच. त्यासोबत आपल्याला अनेक विद्यार्थी देखील आहेत. सर आपण काय करता? सर आपल्याकडे ट्रॅक्टर आहे, शेताकडले काम करतो. म्हणजे शेतात दुसरे पेरणी यंत्र शेतातले काम चालू आहे. शिक्षण किती कधी 10वी झालेले. पुढे शिक्षण काय चालू तुमचं? म्हणजे काही नाही, शेताकडे पप्पाने ट्रॅक्टर घेऊन दिलेला आहे, शेताकडले काम करत राहायचं. म्हणजे शिक्षण सोडण्याचा निर्णय का घेतला लवकर? निर्णय ठीक आहे भाऊ. आम्ही जास्त आता पप्पाला लोड येत होता शेताकडले, त्यानं म्हणजे मोठा होता एक, त्याला शाळेत द्यायसाठी शेताकडे ताप उरला. त्यानं म्हणजे शेताकडे थोडं लक्ष देत नाही, त्यामुळे शाळा सोडायची. तुम्हाला काय वाटतं नांदेडमध्ये सध्या भाजप का काँग्रेस? सध्या आता दोन्ही टॉपलाच आहेत, दोन्ही नेते आहेत. सध्या तर चिखलीकर प्रताप पाटील आहेत सध्या आता नंतर सगळेजण निर्णय तर हे बरं. गेली 5 वर्षापासून प्रताप पाटील चिखलीकर नांदेडचे खासदार होते. नांदेडला कंपनी आल्या का आणि लोकांना रोजगार मिळाला का? या संदर्भात आता काय तेवढं काय समस्या मिळाला असेल, तुम्हाला मिळालंय आम्हाला पण. वैयक्तिक. त्यासोबत आपल्याकडे अनेक प्रवासी देखील. सर आपलं नाव आहे?
मी राजू नारायणकर, मी परभणी जिल्ह्यातून येतोय. बरोबर हा. परभणी म्हणजे जगात जगात जर्मनी, भारतात परभणी. आणि आता तर भाजपने यावेळेस इतिहास घडवला की आम्हाला म्हणजे परभणी मतदारसंघामध्ये भाजपला उमेदवार न भेटल्यामुळं त्यांनी बाहेरचा एक उमेदवार या ठिकाणी महादेव जानकराचा रूपाने या ठिकाणी आणून उभा केलेला आहे. आणि तो उमेदवार बाहेरचा उमेदवार असल्यामुळे आम्ही परभणीकरांनी त्याला स्वीकारायचं कशासाठी. बरोबर आहे. क्या आणि त्यांनी काय केलं म्हणजे ते याच्या पहिले म्हणजे शिवसेना भाजप युती सरकारच्या काळामध्ये ते मंत्री होते, दुग्ध विकास मंत्री. त्यांनी कुठलाच विकास केला नाही. आणि ते स्वतः म्हणतात की मी माझ्या स्वतःच्या मायबापाला बी 5-5 वर्ष भेटत नाही, मग तुम्ही कराडून येऊन इथं परभणीकरांना केव्हा भेटणार आहेत, हा आमचा प्रश्न आहे जानकरांना. ते म्हणतात की मी स्वतःचं घर बांधेल, हे करेल. आमच्याजवळ आमच्या जिल्ह्याचे अनेक उमेदवार आहेत ना, मग आम्ही त्याच उमेदवाराचा विचार करणार ना. आणि संपूर्ण फक्त नाटकबाजी चालू आहे. विकास तर कुठला विकास का नाही झाला, कारण उद्धव ठाकरे गटाचा खासदार आदरणीय बंडू जाधव आमच्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळं आणि ह्या देशामध्ये 10 वर्ष झालं मोदींचं सरकार आहे. मग तुमचं सरकार असताना तुमचे कार्यकर्ते नाहीत का, तुमचे आमदार आहे जिंतूरला आहेत, तुमचे अनेक पदाधिकारी आहेत, मग तुम्ही परभणी जिल्ह्याचा का विकास करू शकाल नाहीत. मग यांनी नांदेडचा का विकास केला नाही. नांदेडचं विमानतळ यांनी बंद पाडलं होतं आणि जशी निवडणूक आली की विमानतळ चालू केलं. आणि या नांदेडचे जे नेते गेले समजा, जे मोठे नेते, त्यांच्याबद्दल नाही बोललं पाहिजे, आता सगळ्याला माहिती आहे ईडीला सीडीला घाबरून तिकडे गेले. त्यामुळं देशातही बदल झाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये पण बदल झाला पाहिजे. हे होते परभणीचे. जगात जर्मनी आणि भारतात परभणीमध्ये जातं. आणि विषय सांगायचं म्हणजे तिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि ते स्वाभिमानी म्हणजे त्यांनी शिंदेकडे देखील न जाता आपापलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते शिवसेनेत राहिले. तर जे देशा महाराष्ट्रामध्ये राजकारण बदललं, अनेक लोक शिवसेनेमध्ये सत्तेच्या बाजूने गेले. संजय जाधवनी सोडून या संदर्भात आपलं काय मत आहे? हो, संजय जाधव म्हणजे इमानदार. ज्यांनी ज्या शिवसेने संजय जाधवला शिवसेनेच्या नावावर आदरणीय बाळासाहेब ठाकरेच्या नावावर बाळासाहेबांमुळं आणि परभणीच्या जनतेमुळं संजय जाधव एक साधा म्हणजे काळीपिळी चालवणारे संजय जाधव आमदार झाले, खासदार झाले. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला शिवसेनेने आणि ह्या जनतेने दिलेली आहे, मला ह्या ईडी सीडीने आणि मी यांना घाबरून मी जाणार नाही. त्यामुळे ते तत्वनिष्ठ राहिले. आपल्या परभणीची जनता मला तर वाटतं निश्चित त्यांचा विचार करेल आणि त्यांचा विचार केलाच पाहिजे. कारण ते ह्या ठिकाणी आमदार आहेत, खासदार आहेत आणि एकच विषय मांडतात भाजपवाले की यांनी विकास नाही केला, विकास नाही. अरे बाबांनो, सत्ता 10 वर्ष झाली तुमची आहे, मग तुमची सत्ता असताना तुम्ही परभणीचा विकास का नाही केला. कारण तुम्ही जाणून बुजून शिवसेनेला म्हणजे बदनाम करण्याकरिता त्यांनी परभणी जिल्ह्याचा विकास नाही केला आणि आता नौटंकी करायला त्यांनी जानकराला इथे आणून उभं केले. त्यांचा जानकराचा अजित पवारांनी बळी घेतलेला आहे. त्यांची पत्नी तिथे निवडून यावा म्हणून त्या माडामध्ये शरद पवार जानकरांना उभं करत होते. यांना जसं कळलं की आता जानकर इथे उभं राहत आहे तर आपल्याला धोका आहे, यांनी राजेश विटेकरचा इथे बळी घेतला आणि तिथं जानकराचा बळी घेऊन त्याला इथं उभं केलेलं आहे. बरं, सध्या स्वतः भाजपला देखील कळालं होतं असं लोकांनी म्हटलंय की आपली सीट जाणार आहे, त्यामुळं तिथं मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये हे झालं, पेटलं पाहिजे वातावरण आणि ओबीसीच्या मतावर जानकर निर्णय दिला. काय मत आहे? शक्य नाही. तुम्ही मला सांगा, एका जातीवरती कोणी निवडून येतं का? नाहीच येऊ शकत. ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत. तुम्ही फक्त आज एकाच जातीच्या वरती आणि ह्या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटनी, ह्या खोकेवाल्या गव्हर्नमेंटनी मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्यासाठी यांचे मंत्री सभा घेऊ लागले आणि सभेमध्ये अवच्य बोलत होते कोणाबद्दल बी. तो मग जरांगे पाटील असतील, त्यांच्याबद्दल असतील किंवा इतर समाजासाठी. म्हणजे यांची प्लॅनिंग होती की महाराष्ट्रामध्ये काहीतरी विपरीत घडावं आणि परत हे सत्तेमध्ये यावं. आणि ओबीसीच्या नावावरती आज एक नाटकबाजी करत आहे. ओबीसीचा विकास का नाही केला यांनी? ओबीसीतल्या जे छोटे छोटे समाज आहेत त्यांचा मग ओबीसीचा विकास. ओबीसीच्या आरक्षणाच्या नावाखाली गेले आज नगरपालिकेच्या निवडणुका यांनी 2 ते 3, 4 वर्षापासून पेंडिंग ठेवल्यात. ओबीसीला न्याय द्यायचा होता तर सुप्रीम कोर्ट तुमचा, हायकोर्ट तुमचा, सगळं काही असताना तुम्ही त्या कोर्टाचा निकाल का नाही देऊ शकत हो? राणा खासदार आहे, तिचा निकाल एका दिवसात होतो आणि हे 4 वर्षापासून यांचा 5 वर्षापासून निकाल येत नाही. म्हणजे हे सरकार फक्त नाटकबाजी करत आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकार करत आहे. बरं, ओबीसीचा निकाल देखील देऊ शकत नाही, ओबीसी राजकीय आरक्षण देखील धोक्यात आहे, जिल्हा परिषद निवडणुका देखील होत आहे, तरी पण ओबीसी डीएनए काय म्हणताय पाहिजे? ओबीसी डीएनए म्हणजे ते बळजबरीत म्हणतायत ना. ह्या देशामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये जे गृहमंत्री आहेत आदरणीय फडणवीस साहेब, ते ओबीसीला बळजबरीत आम्ही ओबीसी करून मतदान घेण्यासाठी ओबीसीला म्हणजे ते लालच देण्याचं काम करत आहे. पण ओबीसी समाज खूप हुशार आहे, जरी तिकडे काही प्रमाणात असेल पण ह्या वेळेस नक्की ओबीसी ह्या महाराष्ट्रातल्या आणि ह्या देशातल्या नरेंद्र मोदी आणि या शिंदे फडणवीस खोके सरकारला धडा शिकतो. ओबीसी राजकीय आरक्षण धोक्यात आहे का? 100% धोक्यात आहे. अहो, यांना आरक्षणच मिटवायचे यांनी ठरवलेले, कारण आरक्षणाची भीती आहे यांना. कारण यांना सर्वसामान्याला आमदार खासदार झालेलं यांना कधी सहन होत नाही.
आणि जर आरक्षण अगर हटवलं तर यांना माहिती आहे इतर छोट्या समाजाचा कोणी आमदार बी होऊ शकत, साधा नगरसेवक पण नाही होऊ शकत. आणि ह्या गव्हर्नमेंटने हे फक्त मनामध्ये आणून ठेवलेले यांना ह्या देशामध्ये सनातनी धर्म आणायचा आहे. आणि सनातनी धर्माची काय परिभाषा आहे सगळ्याला माहिती आहे. पण ह्या देशामध्ये सर्वजणांनी मिळून संविधान वाचविण्याकरिता, ह्या देशाची लोकशाही वाचविण्याकरिता, हा देश वाचविण्याकरिता ह्या सध्याचं जे सरकार आहे त्याच्या विरोधामध्ये मतदान करून एक चांगलं, मग ते कोणाचं बी असो, सगळ्यांचं मिक्स असं एक चांगलं सरकार या देशाला दिलं पाहिजे. आणि ते काम ह्या तमाम मतदारांनी केलं पाहिजे. हे आपल्यासोबत परभणीचे नागरिक होते जगा जर्मनी मार्फत. तर परभणी त्यांचं देखील म्हणणं आहे की आपण यावेळी संविधान वाचवलं पाहिजे. ओबीसी आणि मराठा हे जरी पेटवलं तरी पण तसं सत्तेचा विजय होईल. काय सर आपण म्हणाला मी कोर्समध्ये आहे, त्याच्यामुळे मला जास्त पोलिटिकल काय बोलता येणार नाही. मी एवढं सांगतो की आपल्या भारतीय घटनेची, आपल्या धर्मनिरपेक्षता राज्यघटनेने दिलेले आहेत. धर्मनिरपेक्षा लोकशाही गणराज्य जे आपल्या भारतीय घटना म्हणते, त्यासाठी आपल्याला एक काय म्हणतो लीडर, स्ट्रॉंग लीडर ऑफ ऑपोजिशन आपल्याला पाहिजे. त्यासाठी भारताचे थोडक्यात मी बोलतो का 400चा प्रोपगंडा चालू केला. आता मी लोकल पॉलिटिक्स बोलत नाही, लोकल पॉलिटिक्स थोडं घेऊन नाही फोर्समध्ये असल्यामुळं. मग तेवढं सांगतो की या 400 जे चालू आहे अजेंडा, याला बळी न पडता आपले स्ट्रॉंग ऑपोजिशन लीडर आपल्याला निवडून द्यायचे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. सॉरी, थँक्यू. अरे वा. म्हणजे 400चा अजेंडा न बघता आपण चांगली माणसं निवडून द्या म्हणतात. त्यासोबत निंदाचं रेल्वे स्टेशन म्हणजे महाराष्ट्रातील अनेक प्रवासी देखील आपल्याला मिळतात. सर आपण कुठून आलात? मी परळी वैजनाथ मधून आहे. तर सध्या परळीची देखील लोकसभेची सीट झाल्यावर बीडची चर्चेमध्ये महाराष्ट्रभर चर्चा आहे. त्यामध्ये सख्खे बहीण भाऊ एकमेकाच्या विरोधात सोबत आले. त्याचा काय वाटतं? परिणाम ह्यासाठी परळीसाठी खूपच चांगली गोष्ट आहे ती. कारण दोघं पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांचं दोघांचं पूर्ण कार्य चांगलं आहे. कारण दोघांनाही नाव ठेवलं जागा नाही आधी. उलट आम्ही परळीकर उलट खुश आहे. दोघं बहीण भावांना काम करायला संधी मिळाली, त्यामुळे पूर्ण काहीतरी परळीचा आता विकास होईल. त्यामुळे बरं यावेळी सध्या बजरंग सोनवणे देखील म्हणजे लीड मध्ये आहेत. त्यांची देखील हवा चांगली आहे. त्यामुळे माणूस बी चांगला आहे असं म्हटलं. काय सांगायचं? माणूस पण आहे चांगला. आता कसं मतदाराच्या मनावर असतं ना काही काही. आता बजरंग सोनवणेचा मतदारसंघ वेगळा होतो. ठीक आहे. आता पूर्ण बीड जिल्ह्यासाठी दोघं ताई आणि बजरंग सोनवणे आहेत. काही सगळं वर्ष थोडं जास्त आहे इथे बीड जिल्ह्यामध्ये. आणि ओबीसी समाज पूर्ण ताईच्या पाठीमागे असल्यामुळे पूर्ण ताईची सीट शेअर लागण्यासाठी आहे. प्रीतम ताईची सीट जागा ही त्यांना काढून पंकजाताई झाली. त्यामुळे प्रीतम ताईच्या गट नाराज आहे असं देखील मधल्या बोलले होते. त्यामध्ये काय नाही, प्रीतम ताईचा गट नाराज होणं शक्यच नाही. कारण प्रीतम ताई 5 वर्ष चांगली केली कामं भरपूर केले काम करून. परळीसाठी, रेल्वेसाठी, बीड परळीसाठी मार्ग त्यांना खूप प्रयत्न केले आणि झाले पण मंजूर ती. बरं मला वाटतं की नांदेड असेल, परभणी असेल, बीड असेल, या ठिकाणचे नांदेड देखील या ठिकाणी सर्वात जास्त पुण्यामध्ये MIDC मध्ये लोक कामाला जातात. ताईंच्या अगोदर सत्ता देखील होती. बीडमध्ये MIDC आल्या त्या कंपन्या आल्या त्या आणि त्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. आता स्थानिक परळीमधल्या स्थानिक लोकांना तर आपलं पाऊल स्टेशन आहे. MIDC राहिला विषय, ते पण ताईने मंजूर आणलेलं आहे. पण आता काळांतराने त्याला काही थोडा वेळ लागेल. MIDC कोणाची सत्ता आहे? सध्या आता बहीण भाऊ एकत्र म्हणजे भाजपच सत्ता येईल. बहीण भाऊ खरंच प्रामाणिकपणे काम करतात. प्रामाणिकपणे काम करेल काय? हो, निश्चित. त्यासोबत आपल्याकडे अनेक दुसरे देखील आहेत. सर आपण हिंदी तुम कहाँ से आए? नांदेड में रहते, नांदेड़ में रहते। हमारा गाँव कौन सा है? नांदेड़ नांदेड़ है। क्या चल रहा है अभी नांदेड़ में? भाजपा चल रहा है, कांग्रेस चल रहा है। मैं कौन सी? अभी तो कोई भी नहीं। देखो अशोक राव चौहान चल गए बीजेपी। अभी क्या होता है कि अशोक राव चौहान सबको छोड़ जाता था पहले से। अब क्या होता है कि अब वसंतराव चौहान आए। उनको क्या कहना? क्या है अभी क्या आए बात मालूम होता। पहले तो महंगाई बहुत हो गई। पहले था डीजल था 8 रुपए लीटर, अब होगा 80 रुपए लीटर, 10 रुपए लीटर होगा। अशोक राव चौहान साहब पहले सब करे। लोकसभेची रणधुमाळी चालू आहे। अनेक यामध्ये बरेच आहेत आपल्यासोबत, अनेक प्रवासी देखील आहेत। सर आपण कुठून आला? नांदेड. सध्या नांदेडमध्ये देखील लोकसभेची रणधुमाळी चालू आहे। 26 तारखेला मतदान आहे। मला काय वाटते कोण कोणाकडे? कोण सध्या टप आहे. टप आहे. कोणा टप आहे? चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण. 2 टप मध्ये कोण येईल काय होईल? काही सांगता येत नाही. वन साइड नाही यावेळेस. वन साइड नाही. बरं अशोकराव चव्हाण साहेब BJP मध्ये गेले, त्यामुळे प्रताप पाटलांना काही फायदा होईल? व्हायला पाहिजे पण दिसत नाही सध्या तरी. दिसत नाही. सामान्य जनता कोणासोबत आहे? सामान्य जनता सध्या मराठा आरक्षणामुळे BJPच्या विरोधात जाईल वाटते. मराठा आरक्षणाचा मुद्दा काढला तुम्ही. मराठा आरक्षणामुळे
मराठा समाज हा बीजेपीच्या विरोधात जाईल असं वाटतं तुम्हाला? कोणतं याचं कारण काय? 10 वर्ष झाली बीजेपी सत्तेमध्ये आहे ना. मराठा समाजाला दिलं का आरक्षण? नाहीच नाही. जरांगे पाटील काय म्हणतात? हा? जरांगे पाटील काय म्हणतात? जरांगे पाटील काय? जरांगे पाटलाचं मत काय आणि कोणाला पाडा म्हणतात? म्हणजे काय होईल याचा काय फरक पडेल? ते तुम्ही विचार करून पाडा म्हणतात, आता आपल्याला विचार करावा लागेल. त्यासोबत अनेक मराठा समाजाच्या मुलांवर केसेस देखील झालेले आहेत, त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? अनेक त्यासोबत आपल्याकडे झाले तुमचं हा बीच महंगाई बहुत आहे, महंगाई पहिले तुमची झाली तिथं बघून आलात. मी नांदेड आहे सर. तर काय वाटतं तुम्हाला नांदेडमध्ये सध्या काय बेरोजगारीचा मुद्दा आहे. गेल्या 10 वर्षामध्ये बेरोजगार स्तर गेल्या 50 वर्षामध्ये सर्वोच्च पातळीवरती पोहोचला आहे. त्यामुळे साहजिकच आमच्यासारखे जे बेरोजगार तरुण आहेत, माझं MBA झालेलं आहे, डबल MBA, MSW, सेट नेट PhD आहे मी, तरी पण मला रोजगार उपलब्ध नाही आहे. त्यामुळं साहजिकच जे बीजेपीच्या गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2 कोटीचे आश्वासन दिले पण कुठलंच पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे साहजिकच माझ्यासारखे नवतरुण बीजेपीच्या विरोधात आहेत. आपल्याकडे नव तरुण देखील आहेत, त्या सांगितलं की स्वतःचं प्रचंड शिक्षण झालंय, सेट नेट PhD देखील झाली, तरी पण बेरोजगारी. बरं देशात मग काय होईल? मग बेरोजगारीमुळे सध्या परिस्थितीमध्ये माझं वैयक्तिक मत असं आहे की काँग्रेस हाच एक पर्याय असू शकतो की जो तुम्हाला संविधान वाचवायचं असेल तर RSS प्रणित बीजेपीला आपण यावेळेस 100% त्याला देशातून हाकलून दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की अजून बीजेपीने काही कामं केलीत का बोलायला? सर कामं फक्त कागदावरती आहेत, प्रत्यक्षामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. सर मग तुम्ही UPSC देखील करून क्रॅक झाले, देश पातळीवर तुम्हाला काय वाटतं? देश पातळीवरती सध्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर संमिश्र प्रतिक्रिया आहेत. इंडिया आघाडीला बऱ्यापैकी लोकांचं समर्थन जात आहे आणि सध्याचं वातावरण बघितलं नांदेड किंवा आपल्या मी स्वतः वैयक्तिक लातूर मतदारसंघामधून येतो. जरी मी नांदेड जिल्ह्यामध्ये असेल तर लातूर मतदारसंघामध्ये सध्याची परिस्थिती बघितली तर काँग्रेसच्या प्रति एकदम सकारात्मक वातावरण आहे. सर लोहा आणि कंधार नांदेड जिल्ह्यात असताना देखील लातूर लोकसभेमध्ये आहेत. गेल्या वेळी त्यांनी भाजपाला तर कोल वेगळा दिला होता, यावेळी काय वाटतं? अगदी तुमचं म्हणणं मी 100% मानतो. गेलेल्या वेळेस मोदी लाट होती, पण या वेळेस मोदी लाटेचा महाराष्ट्रामध्ये तर मोदी लाट किमान त्याचा प्रभाव दिसत नाहीये. त्यावेळेस निश्चितच महाविकास आघाडीचं पारडं महाराष्ट्रामध्ये जड राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. सर बीजेपी यांनी मराठा आरक्षणाला डावलून मराठा आरक्षण दिलं नाही, यामुळे मराठा आरक्षण दिलं नाही असं मी त्या मताचं नाही. त्यांनी मराठा आरक्षण दिलं पण ते कोकणात पद्धतीचं आहे. 10% आरक्षण हे कोर्टामध्ये संविधान परिणाम होईल का? बिलकुल होईल सर. कारण मराठा आरक्षण 10% दिलं पण ते संविधानाच्या कुठल्याच चौकटीत बसत नसल्यामुळे मराठा समाजामध्ये किंवा मराठा लोकांमध्ये एक वेगळा अनुभव आहे आणि ते लोक बीजेपीच्या विरोधामध्ये मतदान 100% करतील. असं सर तुमचं नाव काय? माझं नाम है अदनान, उत्तर प्रदेश, लखनऊ. उत्तर प्रदेश में? हाँ सर. कब जाएंगे जाने वाले? वो तो छोड़ो, अभी हमारे यहाँ पे है तो यहाँ की बोलेंगे अपन. यहाँ पर क्या चल रहा है अभी? जो भी चल रहा है सब अच्छा चल रहा. अच्छा चल रहा है। हाँ उत्तर प्रदेश आई डोंट केयर. मैंने मायावती के टाइम पे वो उत्तर प्रदेश छोड़ा, 17 साल हो गए. अभी वो योगी सर क्या कर रहे बट आई डोंट नो, परवाह नहीं. लेकिन जो अपने को अभी 10 साल में जो मिला है ना, बिलीव मी, वो 5 साल के ऊपर और क्या नहीं मिल सकता है. बिलीव मी सर, एक बात बोल सकता हूँ सर, गलत एक ही बात बोलता हूँ, जो 10 साल में नहीं मिला वो अब मिलना शुरू हो रहा है. समझ रहे? मैं बेसिकली आई मत करना, अपन पैसे के लिए नहीं जीते, अपन अपने देश के लिए जीते. बट आई डोंट केयर ये भाषण वो नहीं, कोई बात नहीं सर. The way he is speaking it is totally wrong. Because since last 10 years I have been watching that price rate has been highest level. Gas was 485 in Congress period, but right now it has been goes to 1100 rupees. Everything has been grown up. Even employment rate has been grown up. So everything is not going the way supposed to be go in the BJP government is not working in the interest of constitution. That is what I mean to say. That is the message I wanted to convey to the Indian people. थँक्यू सर. उच्च शिक्षित लोकांचं देखील भाजपावर अनेक नाराजी चालली सर. सर आपलं नाव आहे? गंगा प्रसाद गोमास, उमरीचे. तर सध्या नांदेडमध्ये काय आहे? वसुंधरा चव्हाण साहेब. बरं नायगाव आणि उमरीतले ज्यावेळेस आम्हाला अनेक राजवाडे दिसतात त्यावेळेस वसंतराव चव्हाण नेमकं त्यांच्याकडे वेगळे पण काय? 5 वर्षामध्ये खासदार साहेब आमच्या उमरी मतदारसंघात कधी झाले नाही, कधी येऊन बघले नाहीत नायगाव मतदारसंघाला.
मराठा आरक्षणामुळे थोडासा फटका बसणार आहे. म्हणजे कसा फटका बसेल काय होईल? मराठा आरक्षणाला बीजेपीचा काहीच साथ नाही. फडणवीस साहेब टोटल विरोधामध्ये आहे. गेली 5 वर्षामध्ये प्रताप पाटील यांनी काही कामं केली का? आमच्या इकडे तर काही कामं केलेली नाही. तुमच्या गावात भेट दिली तुम्ही? एक नायगाव मतदारसंघामध्ये कोणतंच काम नाही त्यांचं. यावेळी मग यावेळी पण नाही. यावेळी कोण? यावेळी आता वसंतराव साहेब. वसंतराव चव्हाण साहेबच यावेळी येतील आणि त्यांनी प्रताप पाटील यांनी 5 वर्षामध्ये एकदाही भेट दिली नाही, त्यामुळे देखील नाराज देखील आहेत. त्यासोबत विचारला की मोदी गव्हर्नमेंट दर प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिमाह 500 रुपये आणि वर्षाला 6,000 रुपये पाठवत आहे. पण त्या 6,000च्या माध्यमातून कितीतरी जीएसटी आज मृत्यूच्या कफनवरती सुद्धा तुम्हाला 5% 10% जीएसटी लावला जातो. एका महिन्याला कितीतरी लाखो करोडचा जीएसटी बीजेपी गव्हर्नमेंट आपल्याकडून घेत आहे. त्याच्यामुळं 6,000 वरती खुश नाही राहतात. कितीतरी प्रतिमा आपल्याकडून सर्वसामान्य लोकांकडून ते आपल्याकडून पैसे जीएसटीच्या माध्यमातून घेत आहे. त्यामुळे निश्चितच बीजेपी गव्हर्नमेंटच्या एक अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तुम्ही लातूर लोकसभेमध्ये येता. गेल्या वेळेस सुद्धा कथाकर भाऊ शृंगारे यांनी काही कामं केली का? तुमच्या गावाला भेट दिली का? सुधाकर भाऊ श्रंगारेचे कामं शहरी भागामध्ये झाले असतील, पण ग्रामीण भागामध्ये ते आमच्या गावाला 5 वर्षामध्ये कधीतरी वैयक्तिकरित्या भेट दिली नाही. मी लोहा तालुक्यामध्ये डोंगरगाव चोरी अशा दुर्गम भागामध्ये आदिवासी भागामध्ये येतो, पण त्यांनी 5 वर्षामध्ये मला आमच्या वैयक्तिक गावासाठी त्यांनी वैयक्तिक कुठलंही कार्य केलं नाही. त्यामुळे मी त्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेऊ शकत नाही. सर तुम्हाला काय वाटतं? हे बॅटमॅनचा आम्ही रहिवासी माहूर आहे. बोला. सध्या माहूरमध्ये देखील लोकसभेची निवडणूक चालू आहे, रणधुमाळी चालू आहे. तुम्हाला काय वाटतं सध्या माहूरमध्ये कोण आहे? शिवसेना का? दोन्ही शिवसेना आहेत माहूरमध्ये. काय वाटतं? माहूरमध्ये कदम कोणते कधी माहिती? कदम बाबळे पाटील. ते कोणत्या पक्षाचे? बोला. बाबुराव कोळीकरच का? काही कामं चांगली केली का? बाबुराव कोळीकर चांगलं काम केले. एक नंबर माझं मत आहे भाऊ. तुम्हाला सुद्धा नांदेड कंधार तालुक्यात गाव गावरी संघ. हा गेल्या वेळी यावेळी मग काय लोकसभा तुमचं लातूर लोकसभा मतदारसंघ होते, सध्या काय वातावरण कसं? वातावरण चांगलं कठीण आहे साहेब. सध्याच्या कंडिशनला आमचा कोणता उमेदवार राहू महाविकास आघाडी सध्या आम्ही त्याला मतदान करू. का महाविकास आघाडीच का? महाविकास आघाडी सध्या पहिले कठीण चांगले काम केलेले आहेत त्यांनी. महाविकास आघाडीने चांगले काम केलेले आहेत. पहिले प्रथम महाविकास आघाडीने सगळे चांगले काम केले. शृंगारेने काय खासदार शृंगारेने काय कामं केली चांगली केले आता सध्याच्या कंडिशन काही सध्याच्या कंडिशनला आम्ही आता कोणतं सांगू शकत नाही तुम्हाला कोणते मत चांगले केले काही नाही. आता सध्याच्या कंडिशनला आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीमागं. महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत आता सध्याच्या कंडिशन पंचशील दादा कांबळे लातूर. पंचशील दादा कांबळे नाही काँग्रेसचे कोण आहेत? जयातले आहेत थांबलेत महाविकास आघाडी लातूर लोकसभेला खासदार. त्यासोबत गेल्या 70 वर्षाचा हिशोब काँग्रेसच्या लोकांना विचारला जातो, पण गेल्या 70 वर्षामध्ये जे लोक काँग्रेसला विचारतात की काँग्रेसनं 70 वर्षामध्ये काय केलं, त्यांच्या वडिलांचं पेन्शन सुद्धा काँग्रेसच्या माध्यमातून घेतलं जातं. त्यांच्या वडिलांचं शिक्षण सुद्धा काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे. देशामध्ये सुईचं सुद्धा उत्पादन होत नव्हतं, तेव्हा सुईपासून ते विमानापर्यंत इस्रो असेल, IIM असेल, IT असेल, ते नेहरूच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेसनं 70 वर्षामध्ये भरपूर काय केलंय, पण बीजेपीनं जे काँग्रेसनं 70 वर्षात केलं ते 10 वर्षामध्ये विकण्याचं काम केलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. सर आपण काय करता? माझा वेल्डिंग वर्कशॉप कुठं? वारंगा फाटा हिंगोली तुमचा हिंगोली मतदारसंघ. हिंगोली मतदार. सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघ फार चर्चेमध्ये आले, कारण की हेमंत पाटील यांना तिकीट देऊन कापण्याचं काम म्हणजे त्यांचं काही कदम येणार. सध्या काय वातावरण काय हिंगोलीमध्ये? हिंगोलीमध्ये तर सध्या आष्टी करता चालू आहे बघा. अष्टीगत बरं. सध्या हे बाजूचे देखील म्हणतात की महाविकास आघाडी, तुम्ही अष्टीगतचं म्हणता आणि नांदेडमध्ये देखील वसंतराव चव्हाण बोलत होतं. त्याचं नेमकं कारण काय? कारण कसं असते आता हे जनतेवर आधारित असते. कोणी कार्यकर्ता म्हणते माझं चांगलं आहे, परंतु ते कार्यकर्ता समोर तर कोणी चांगलं म्हणत. कार्यकर्ता आपल्या समोरून साईडला गेले त्यानंतर त्यांनी त्याचं कौतुक करावं. ज्याचं कौतुक केलं
ते छान. सध्या विशेष म्हणजे हिंगोलीमध्ये दोन्ही शिवसेनेमध्येच लढत आहे. फक्त शिवसेना उभाटा आणि शिंदे गट. शिंदे गटावर लोक नाराज काय आहेत? कारण की यांनी हे गट वेगळा केला आणि जे आपण जे माणूस निवडून दिलते त्यांनी सुद्धा तिकडे पलटी मारली. मग विश्वास कोणावर करावा? बरं, हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं गेलं का त्यांनी सोडून दिले? नाही ते आपल्याला तेवढं काही माहिती नाही. नाही माहिती नाही. सध्या हेमंत पाटील या प्रचारासाठी फिरतात का हिंगोलीमध्ये? काय आतापर्यंत काय दिसले नाही. याच्या पुढे बघू. आतापर्यंत दिसले नाही आणखीन. आता हेमंत पाटील तुमची हिंगोलीची जागा सोडून देऊन यवतमाळला गेले. त्या राजकारणाला देखील तिकीट मिळाले यवतमाळचं. काय होईल यवतमाळमध्ये, काय होईल? यवतमाळ मध्ये नाही सांगू शकत ना आपण हिंगोली जिल्ह्याचं सांगू शकतो. नाही, तिथं काय आहे म्हणजे हेमंत पाटील तिकडे गेलेत, तिकडे कामं तुमच्यामध्ये 5 वर्ष होते, कामं झाली का काही त्यांच्यामध्ये? नाही. तुम्ही सध्या रेल्वे स्टेशनच्या नागरिकांना प्रतिक्रिया घेतल्या, परंतु तुम्हाला देखील संधी आहे. तुम्ही देखील कॉमेंट्स बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि घर प्रश्न आम्हाला प्रश्न विचारू शकता आणि तुमचं मत देखील व्यक्त करू शकता. हे सर्व पाहण्यासाठी तुम्ही राजमुद्रा न्यूज लाईव्ह पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद. थँक्यू. शुभरात्री. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.